हिंदू मित्रांनी ठेवली आज इफ्तार पार्टी। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या गावाकडचा एक हिंदू मित्र आहे नारायण राजपूत म्हणून, त्यांना ठेवली आज इफ्तार पार्टी, ते पण कुठं गावाकडं। तर तो म्हणे येता येता तुम्ही सिटी मधनं येता तर खरबूज वगैरे घेऊन या। तिथं खरबूजचे रेट वगैरे विचारले तर यांना गावापेक्षा डबल रेट सांगितले। तर चला म्हटलं आपण रस्त्यानंच बघू कुठं भेटतात का खरबूज वगैरे आणि घेऊन चालले जाऊ गावाकडे। तर रस्त्यात आम्ही चाललो, माझा मित्र आहे आणि मी आहे आणि मला उपवास पण आहे, उन्हात तानाचं आता जावं लागतंय कारण की मित्रांनी एवढं प्रेमानं ठेवली इफ्तार पार्टी। तर गावाकडे आलो, गावाच्या मस्जिद मध्ये तो सगळे येऊन थांबलेले होते, मित्र वगैरे सगळे हिंदू मुस्लिम भाई सगळे सोबत होते आणि इफ्तारीची कटिंग वगैरे करत होते। टरबूज कापले, कोणी सरबत बनवतोय, कोणी खिरे कापतोय, तर कोणी ककडी कापतोय, तर केळी वगैरे सगळं आम्ही एकदम बेस्ट पैकी आणून ठेवलेलं होतं सगळं सामान। काही मित्रांना काही आम्ही आणलं आणि आलो इकडे बघा मस्जिद मध्ये। आता सरबत पण बनवायचं आपल्याला रूअफजा म्हणून। आणि बघा बरं का आमच्या गावात सगळ्यांना एक सोबत राहतात, मराठी मुस्लिम असं काहीच विषय नाही, जात भेद आमच्यात आहेच नाही। तर बघा इफ्तारचा टाइम जवळ येत होता, सगळे मित्र वगैरे सगळे जमा होत होते आणि काही लोक आहे ना आमच्यावर असे जळतात म्हणून, म्हणजे एक खट्टी कसका राहतात म्हणून बाहेरचे गावाचे लोक, आजूबाजूचे गावाचे लोक, काही ह्या गावातले सगळे एका सोबत कसे राहतात, मुस्लिम आणि मराठी सगळे एक सोबत कस काय राहतात। लोकांचं काम आहे जळायचं, आपल्याला काही विषय नाही। तर इफ्तारी टाइम जवळ येत होता, हे बघा अंगूर पण आणलेले होते बरं का, एकदम गोड गोड अंगूर आणले होते। हा मित्र आहे माझा बरं का, यांना ठेवली होती इफ्तार पार्टी। बघा इफ्तार करू राहिलो आम्ही आता सगळे गावातले एका सोबत। चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।